की अगं कावेरीला झालेल्या त्रासाची आणि अपमानाची भरपाई म्हणून तिच्या बाबांना पैसे दिले सानिया। काय असे का बघताय सगळे माझ्याकडे? काकी मी काहीही केलेलं नाहीये। त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय। त्यांना थोडा आर्थिक हातभार लागावा म्हणून मी थोडे पैसे दिले। त्यात कावेरीची बिचारीची नोकरी गेली, कसं घर चालवत असेल ती? हा, आणि त्यात दुसरं काही इन्कम सोर्सही नाहीये त्यांना, म्हणून म्हटलं गरिबांना थोडेसे पैसे द्यावेत म्हणून मी पैसे दिले। आता मी गुड जेस्चर म्हणून दिले, त्यांनी हा एवढा मोठा गैरसमज करून घेण्याची काहीच गरज नव्हती। हा, शिशी काय माणसं आहेत नाही। तुला काय वाटतं सानिया, मी तुला ओळखत नाही? तू मुद्दाम केलंस हे। मला माहितीये सानिया, अगं ते गरीब आहेत म्हणून काय तुला ते लाचार वाटले? अतिशय स्वाभिमानी माणसं आहेत ती, आणि त्यांना पैसे देऊन त्यांचा स्वाभिमान तू दुखावलायस सानिया। एक शब्द बोलू नकोस। पुन्हा जर माझ्या आणि कावेरीच्या मध्ये यायचा प्रयत्न केलास ना, परिणाम चांगले होणार नाही, लक्षात ठेव। ताबडतोब इथून निघून जा, दूर हो माझ्या नजरेसमोरून। बघ आदित्य, ह्यासाठी मी तुला सांगत होते तू एकटाच जा। तू का सानियाला घेऊन गेलास? मला माहित होते असं काहीतरी घडणार। का ऐकलं नाहीस रे माझं? काकी अगं खरंच सॉरी। मी अगं मला ती म्हणाली की मी कावेरीच्या घरात सुद्धा येणार नाही, तिच्याशी बोलणार सुद्धा नाही। पण इथे गेल्यानंतर बाहेरच्या बाहेर तिने कधी तात्यांना पैसे दिले आणि कधी हे सगळं घडलं ना मला कळलंच नाही काकी। ती मला म्हणाली की मी फक्त तुझ्यासोबत फिरायला येतेय म्हणून तिला सोबत घेऊन निघालो मी, पण सगळ्याच गोष्टींवर पाणी फिरवलं तिने। काकी खरंच मला माफ कर, मी ऐकायला हवं होतं तुझं, सॉरी। ठीक आहे आदित्य, अरे ठीक आहे, जाऊ दे आता। आता बोलून काय उपयोग? जे व्हायचं ते घडून गेलं। मला आशा होती की तू जाशील आणि कावेरीला सगळं समजावून सांगशील, तिच्या मनातला गैरसमज दूर होईल आणि ती परत येईल। आधीच माझा राज माझ्यापासून दुरावला, सानियाच्या अशा वागण्यामुळे माझ्यातलं आणि कावेरीतलं अंतर आणखीनच वाढलं।